मंडळी, जेव्हा एखादा लोकप्रतिनिधी म्हणतो की मी सत्ताधारी पक्षात नसल्यामुळे माझ्या मतदारसंघातील एका शेतकऱ्याचा ट्रान्सफॉर्मर म्हणजे डीपी सुद्धा बदलू शकत नाही, तेव्हा लोकांच्या मनात संताप निर्माण होतो. महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगर झालं. अनेक खासदार पक्ष बदलून सत्तेत गेले. लोकांच्या मनात एकच प्रश्न होता, हे लोक खरंच विकासासाठी गेले की स्वतःच्या सोयीसाठी? लबाड असा शिक्का कपाळावर येऊन फिरणाऱ्या ओमराजे निंबाळकर यांना एका शेतकऱ्याने पुन्हा त्यांच्या डीपीच्या वादात अडकवले आहे. आणि काय घडलं आणि त्यांना काय उत्तर दिलं, आज आपण या संपूर्ण घटनेचा इनसाइड रिपोर्ट पाहणार आहोत. धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू मानले जायचे. शिवसेनेतील फुटीनंतर ते ठाकरेंसोबत राहिले. जनतेने त्यांना भरघोस मताने निवडून दिलं. पण 2-2.5 वर्षानंतर परिस्थिती बदलली. ओमराजे एका व्यासपीठावर उभे राहून म्हणतात, मी विरोधी पक्षात आहे, मला निधी मिळत नाही, साधी डिप्पी मी बसवू शकत नाही. याच विधानाने त्यांच्या कारकिर्दीला एक वेगळं वळण दिलं. लोकांसाठी हा केवळ एक ट्रान्सफॉर्मर नव्हता, तर त्यांच्या कामाच्या पद्धतीवरचा आत्मविश्वास होता. सत्तेचा मार्ग आणि टीकेची झोड महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगर नावाची चर्चा जोरात सुरू झाली. एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा आणि त्यानंतर ठाकरेंच्या एका पाठोपाठ एक खासदारांनी साथ सोडली. मग ती परभणी असो, हिंगोली असो किंवा धाराशिवच्या खासदारांनी पक्ष बदललेला. ओमराजेंनी दावा केला, माझ्या मतदारसंघाच्या विकासासाठी मला सत्तेत जावं लागलं. पण मतदारांना हे पटलं नाही. त्यांना लबाड असं संबोधलं जावं लागलं. सोशल मीडियावर, गावात, चौकात हीच चर्चा होती की विकासाच्या नावाखाली हा केवळ सत्तेचा सोपा मार्ग निवडला गेलाय का? पुन्हा तोच प्रश्न आता नुकताच औसा येथे जनता दरबारात भरला होता. शेतकरी प्रभात येथे तिथे आले आणि त्यांनी पुन्हा तोच प्रश्न विचारला, साहेब माझी डीपी मिळत नाही, मागणी करूनही काम होत नाही. हा प्रश्न साधा वाटत असला तरी या प्रश्नाने ओमराजेंचा जुना जखमा ताज्या केल्या. कारण हाच तो प्रश्न होता ज्यामुळे त्यांना लोक लबाड म्हणत होते. हे जणू एका शेतकऱ्याने त्यांच्या दुखावर, नशेवर बोट ठेवलं होतं. ओमराजे शांत बसले नाहीत. त्यांनी उत्तर दिलं, पण त्या उत्तरात सत्तेचं ओझं आणि जुन्या टीकेची खंत स्पष्ट जाणवत होती. ओमराजे त्या शेतकऱ्याला म्हणाले, अरे बाबा, आधी मी विरोधी पक्षात होतो तेव्हा निधी नव्हता, आता मी सत्तेत आहे, तुझं काम होईल. पण जेव्हा जुन्या गोष्टींचा उल्लेख झाला तेव्हा ओमराजे काहीसे वैतागले. ते म्हणाले, लोक मला लबाड म्हणत होते, तेव्हा तू लोकांना आणि मीडियाला सांग की खरंच मी तेव्हा हातबल होतो. आता मी सत्तेत आहे, माझं काम खोटं नव्हतं, हे सिद्ध करण्याची वेळ आली आहे. हे विधान खूप काही सांगून जातं. म्हणजे सत्तेत असून त्यांना आजही त्या लबाड या शब्दाचं ओझं वाटतंय का? त्यांना हे सिद्ध करायचंय की तेव्हा हे खरोखरच हातबल होते. आज ओमराजे सत्तेत आहेत, डीपीडीसीचा निधी त्यांच्याकडे आहे, आता ते डीपी बसवून देतीलही. पण प्रश्न हा आहे की सत्तेत आल्यावर सर्व प्रश्न सुटतात का? की विकासाचं राजकारण हे केवळ सत्तेच्या समीकरणावरच अवलंबून असतं? ओमराजे यांनी सगळ्यांना सांग रे बाबा मला डीपी मिळाली असं जेव्हा म्हटलं, तेव्हा तिथे उपस्थित असलेला प्रत्येकाला जाणवलं की राजकारणात शब्दांपेक्षा कामाचा पुरावा किती महत्वाचा असतो. आता तुम्ही सांगा, तुम्हाला काय वाटतंय, ओमराजेंची ही भूमिका विकासासाठी होती की सत्तेसाठी? मित्रांनो, राजकारणात कोणकोणत्या पक्षात जातंय किंवा कोणकोणत्या पक्षात गेला यावर टीका करणं सोपं आहे. पण एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे, आजच्या काळात जोपर्यंत खासदार किंवा आमदार सत्ताधारी पक्षात नसतो तोपर्यंत खरोखरच विकास कामांना खीळ बसते का? हा प्रश्न ओमराजेंचाच नाही, तर हा प्रश्न आपल्या संपूर्ण लोकशाही व्यवस्थेचा आहे. जर एखादा खासदार जनतेच्या कामासाठी पक्ष बदलतो तर त्याला लबाड म्हणणे चुकीचं आहे की त्याला प्रॅक्टिकल म्हणणं योग्य आहे? माझं वैयक्तिक मत असं आहे की जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधींची विकास की विचारधारा यापैकी कशाला महत्व द्यावं याचा फैसला आता जनतेने केला पाहिजे. पण एक गोष्ट नक्की, सत्तेत आल्यावर आता डीपीचं निमित्त चालणार नाही, कारण आता रिपोर्ट कार्ड लोकांसमोर आहे. आता माझी एक विनंती किंवा सल्ला समजा, तो म्हणजे नेत्यांवर टीका करताना आपण विकास कामाचा मापदंड लावायला हवा. ओमराजे असोत किंवा इतर कोणी असो, ते जेव्हा जनता दरबारात बसतात तेव्हा त्यांना जाब विचारण्याचा अधिकार आपला आहे. पण त्यांना लबाड म्हणून केवळ सोशल मीडियावर ट्रोल करण्यापेक्षा त्यांनी दिलेले आश्वासनं पूर्ण होतात का याच्यावर लक्ष ठेवणं हे एक जागरूक मतदार म्हणून आपलं काम आहे. पुढच्या वेळी जेव्हा तुमच्या भागात असा जनता दरबार भरेल तेव्हा केवळ तक्रार करू नका, तर टाइमलाईन विचारा. साहेबांच्या सत्तेची ताकद आणि तुमची गरज याचा मेळ बसतोय का हे पाहणे महत्वाचं आहे. राजकारण हे नेत्यांच्या सोयीचं नाही, तर तुमच्या गरजांच्या आधारावर चाललेलं पाहिजे. मित्रांनो, तुमच्या मते खासदार आमदारांनी विकासासाठी पक्ष बदलणे गरजेचं आहे? हा विश्वासघात आहे.
कमेंट बॉक्समध्ये नक्कीच हो किंवा नाही लिहून तुमचं मत नोंदवा. तर मंडळी, जाता जाता माझा एकच तुम्हाला प्रश्न आहे की आता ओमराजे सत्तेमध्ये आहेत, मग आता धाराशिवचा विकास वेग घेईल का? तुम्हाला काय वाटतंय? त्यांच्या जुन्या दाव्यात तथ्य होतं की फक्त सत्तेसाठी कारण होतं?